नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे स्त्रीबद्दल। घरातले कामं सगळे करणारी जी स्त्री आहे त्या स्त्रीबद्दल। तर मैत्रिणींनो, कसं असतं माहिती आहे का, घरात काम करणारी स्त्री हिच्या कामाची ना कोणालाही कसलीही किंमत नसते। कारण त्यांना असं वाटतं की हे काम तर हिचंच आहे, कारण ही हेच काम करते किंवा ही या घरामध्ये त्यासाठीच आली आहे, घरातली कामं करण्यासाठी, आणि ही जिम्मेदारी फक्त तिची एकटीचीच आहे। तर प्रश्न तो नाहीच आहे। ही जबाबदारी घरातल्या प्रत्येक व्यक्तीची असते, त्या एकटीचीच नसते। जर ती घरातली सून असेल किंवा कोणीही असेल, शक्यतो सूनच असतात घरातली सगळी कामं करणाऱ्या। पण मग काय होतं, एखादी मुलगी जर जॉब करत असेल तर ती काय म्हणते, मी 7-8 तास जॉब करते, जॉब करून येते घरी, मी दमलेली असते। मग त्यांना असं म्हणजे पटकन बोलता येते की मी काम करून आली। पण तेच घरातल्या बायकांना बोलता येतं का? कधीच नाही बोलता येत। आणि त्यांचं काम 7-8 तासाचं असतं का? 12 तासाचं असतं का? 10 तासाचं असतं का? नाही, त्याचा टायमिंग असतो का कुठला की एवढा तास करायचं, एवढा तास आराम करायचा? बिलकुल नाही। सकाळी उठल्यापासून जी ती उभी असते किचनमध्ये, स्वयंपाक, नाश्ता, हे ते, कसं तरी लवकर उठायचं, धडपडून पटकन आंघोळ बिंघोळ करायची की लगेच राहिलीच ती किचनमध्ये उभी। किचनमध्ये जाऊन लगेच स्वयंपाक, नाश्ता, डबे, हे ते सगळ्या गोष्टी ती करते। त्यानंतर दिवसभर कपडे धुणे, भांडी धुणे, घरातला पोछा करणे आणि घरातला पसारा आवरणे, इतर कामं, परत पोरांना शाळेतनं आणणे सोडणे। काही मुलांना बसेस असतात, पण काही मुलांना जायला लागतं सोडवायला, घ्यायला, शाळेमध्ये जाणे येणे, पोरांचा अभ्यास घेणे, पोरांनी डब्बा खाल्लाय का नाही ते बघणे। तर असे सगळे कामं आपण स्त्रिया, आपण हाऊसवाईफ घरातल्या घरात करत असतो। तर बघणाऱ्यांना काय वाटतं, त्यांचा दृष्टिकोन काय असतो की ही तर घरातच असते, घरात काय करते, घरातलीच तर कामं करते। मग त्यामुळं काय होते, आपल्या कामाची त्यांना किंमत कळत नाही। त्यांना आपली किंमत कधी कळते माहिती का, जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा आपण माहेरी जातो, किंवा आपण कुठेतरी फंक्शनला किंवा गावी वगैरे म्हणा, कुठंतरी आपण लांब जातो, 1-2 दिवस आपण घरात नसतो किंवा आठवडाभर आपण घरात नसतो, तेव्हा त्यांना आपल्या कामाची खरी किंमत कळते की बाबा ही आपल्या घरातली मुलगी किंवा सून जी कोणी आहे तिला किती कामं पडतात, ती दिवसभर किती कामं करत असते, आजारी पडो नाही पडो कंटिन्युअसली तिचे काम सुरूच असतात। घरातलं इतर कोणी व्यक्ती आजारी पडलं ना, तर त्या व्यक्तीला बोलायला कारण होतं की बाबा मी आजारी आहे, मी हे नाही करू शकत किंवा मी ते नाही करू शकत। पण ते जर एक सून असेल तर ती म्हणू शकते का? नाही, ती नाहीच म्हणू शकत। आणि तिला जर आरामाची गरज असेल तर काय करतात, तिला माहेरी पाठवतात। म्हणजेच बघा ना, काम तिने सासरचे करायचे सगळे, पण जेव्हा गरज तिला स्वतःला असते, जेव्हा ती स्वतः आजारी असते, तेव्हा मात्र तिला तिच्या आईवडिलांकडे तिच्या माहेरी पाठवतात। किती म्हणजे विचित्र गोष्ट आहे ही। कधी कधी विचार केल्यावर हसायला येतं की म्हणजे कुठल्या संस्कृतीमध्ये आपण जगतोय आणि काय आपण म्हणजे आपल्या मुलांना आपण यातून काय देणार आहोत, का हे पुढेही असंच चालत राहील? आपण जे करत आलो आतापर्यंत, लग्न करायचं, सासरी जायचं, सासरी राहायचं, सगळी कामधंदे करायची, आणि मग तेवढं करून सुद्धा आपल्याला त्याची काहीच किंमत नसते। आपली कोणी त्याप्रमाणे रिस्पेक्ट करत नाही की ही आहे म्हणून आपलं घर आहे, ही आपल्या घरासाठी उभी आहे म्हणून आपलं घर उभं आहे, आपलं कुटुंब व्यवस्थित आहे, हा विचार कुठलाही पुरुष करत नाही, कुठलेही सासरचे मंडळी करत नाही। तर मला त्यांना हाच म्हणजे मेसेज द्यायचा आहे या व्हिडिओमधून की तुम्ही तुमच्या सुनेची किंमत ठेवा, तिची व्हॅल्यू ठेवा। ती आहे म्हणून तुम्ही आहात, तुमचं सर्वस्व ती करते, तुमची घरातली कामे, तुमची नातवंड, तुमचा मुलगा, त्यांना सगळ्यांना सांभाळते, त्यांना काय हवं नको ते बघते। नवऱ्याला इस्त्रीचे कपडे देणे ह्यापासून ते त्यांच्या चप्पल बुटा कुठे ठेवलं ते सगळं, हे सगळं मॅनेज करायचं काम सुद्धा ती एकटीच करते। परत दूध जर लावलेलं असेल तर दुधाचं काय, कधी बिल आलं, बिल भरलंय का नाही, लाईट बिल आलंय का, कुठं ठेवलंय ते बिल, परत ते बिल भरलंय का, मुलांची फीस भरली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी। परत जर गॅस सिलेंडर लावलाय तर तो किती तारखेला लावलाय, कधी संपणार आहे, दुसरा गॅस बुक केलाय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी ती एकटीच हँडल करत असते। म्हणून तिच्या कामाची किंमत नाहीये, तिची किंमतच आपण करू शकत नाही। किती म्हणजे किती किंमत असू शकते असा आपण विचार देखील करू शकत नाही, एवढं ती काम दिवसभरातून महिनाभरातून करतच असते। म्हणून तुमच्या घरातल्या स्त्रियांची रिस्पेक्ट ठेवा। हाऊसवाईफ आहे म्हणून तिला असं तसं समजू नका। आणि ज्या कामाला जाणाऱ्या स्त्री आहेत,
ज्या असं म्हणून घेतात की मी तर बाई कामाला जाते, 7-8 तास 9 तासाची ड्युटी करून येते, मी दमली आहे, मी नाही करू शकत हे. तर त्या महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 7-8 तासाची ड्युटी करून येऊ शकता, पण जी घरात महिला राहते ती 7-8 तासात काम उरकू शकत नाही. तिचं काम कंटिन्यू सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत सुरूच असतं आणि दुसऱ्या दिवशी काय बनवायचं आहे ह्या विचारांना ती सोबत घेऊन झोपत असते. मग तुम्ही विचार करा की सुखाची झोपसुद्धा त्या महिलेला भेटत नाही आणि त्या महिलेला आपण काय म्हणतो, तू तर घरातच असते, घरातलेच काम करते. तर तसं म्हणू नका, कुठल्याही स्त्रीला तसं म्हणू नका आणि तसं जाणवूही देऊ नका की बाबा तू घरातच असते, तू काही कमवत नाही हे ते. ती जर कमवायला गेली ना, तुमचं घर काहीच नीट राहणार नाही ना, तुमच्या मुलांना काय वेळेवर भेटेल ना काय. आणि त्यासाठी जर काही लोक म्हणतील की आम्ही तर कामवाली बाई ठेवू, स्वयंपाकीण ठेवू किंवा घरातल्या घरकामासाठी घरकामाची बाई ठेवू, तर मग तशी बाई ठेवल्यानंतर तुम्हाला त्याची किती किंमत मोजावं लागेल. स्वयंपाक करायची किती, 2 टायमाचं स्वयंपाक करायचे किती किंवा घरातलं धुणे भांडी करायची किती, त्याची तुम्हाला किती किंमत करावी लागेल ना, ते तुम्ही विचारच करा मग. आणि ते सगळे कामं ती एकटी बाई करते घरातली, त्यामुळे तिची रिस्पेक्ट व्हायलाच हवी. आणि बायकांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण स्वतःची रिस्पेक्ट स्वतः आधी करायला पाहिजे, स्वतःचा सन्मान आधी स्वतः करायला पाहिजे. आपल्याला काय आवडतं काय नको त्या गोष्टी एकदम बिनधास्तपणे बोलायला शिका, जे आपल्याला आवडते ते करायला शिका. असं माघार घेऊन चालणार नाही की मी काय करेल तर हे काय म्हणतील किंवा ते काय म्हणतील किंवा 4 लोक काय म्हणतील, 4 लोक गेले खड्ड्यात. तुम्ही आधी तुमचा स्वतःचा विचार करा, स्वतःला सन्मान द्या, तेव्हा तुम्हाला इतर लोकसुद्धा सन्मान देतील. हाच मेसेज मला ह्या व्हिडिओमधून द्यायचा होता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अनेक अशाच महिलांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. आणि जे कोणी जेंट्स लोक हा व्हिडिओ बघत असतील ते हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा. कारण का काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडत असतात, त्यांनासुद्धा अक्कल ठिकाणावर आलीच पाहिजे. त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की बाबा आपल्या घरातल्या असणाऱ्या बायका काय काय काम करतात, किती काम करतात, त्यांना आपण व्हॅल्यू दिली पाहिजे. ह्या गोष्टी त्यांना कळायला हव्यात. आजचा व्हिडिओ इतकाच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.